नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं शाहू कॉलेजच्या NSS कॅम्पला. तिथे विशालला चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं. तर आम्हाला मस्त रेडी होऊन जायचं होतं आणि तेवढ्यातच मी इथं दूध आणि थोडंसं लाडू वगैरे खाल्ले. आणि परत एकदा तोच प्रश्न, काय घालायचं? साडी घालायचं तर हे फिक्स होतं, पण कुठली साडी घालायची या दोन साड्यांमध्ये? त्यानंतर मी ही घालून पाहिली तर ही छान दिसत होती. मग मी हीच साडी घातली आणि मस्त निघालो, तयार झाले. आणि आता विशाल यायची वाट बघत होते, तोपर्यंत थोडासा फोटोशूट करून घेतला. मग त्याच्यानंतर एंट्री झाली डॉन लोकांची. आणि डॉन लोक अगोदरच आवरलेले होते, पण डॉन लोकांना चेंज करायचं होतं. त्याच्या आधी मोबाईल चार्जिंगला लावून घेतला, कारण मला मोबाईलमध्ये चार्जिंग फुल असलेली आवडते. झापूक झपूक डान्स करून घेतला. जरा बायकोला उशीर झाला म्हणून बायको जरा नाराज होते. त्यानंतर बायकोनं मला पपई आणून दिली खायला, ती खाल्ली आणि मस्तपैकी मी तयार झालो, कारण मला प्रमुख पाहुणा म्हणून तिथं बोलवलं होतं आणि त्या प्रमुख पाहुण्यासारखं जाणं माझं काम होतं. मग त्याच्यानंतर आम्ही गाडीतून निघालो कॅम्पच्या दिशेनं. राजर्षी शाहू महाविद्यालयाने मला निमंत्रित केलं होतं, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि मग काय, तिथं पोहोचल्यानंतर गेल्या गेल्या पाहिलं तर काय, सर्व विद्यार्थी जेवण करत बसले होते आणि सर्व शिक्षक लोक, प्राध्यापक लोक सगळे गप्पा मारत बसले होते आणि त्यांच्या जेवणाची सुद्धा तयारी मस्तपैकी चालू होती. जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता पंचपक्वानांचं जेवण आहे. भाजी आहे, भात आहे, वरण आहे, काकडी आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, चपाती आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं जेवण झालं आणि मग नंतर कार्यक्रमाला आता थोड्या वेळातच सुरुवात होणार होती. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी खाली बसून घेतलेले होते. सर्व विद्यार्थी थंडी असल्यामुळं गुडूप पांघरून घेऊन बसलेले होते सर्वांना. आणि इथं कार्यक्रमाची तयारी होत असतानाच आम्हाला स्टेजवरती बोलवलं आणि आम्ही स्टेजवर जाऊन बसलो सर्वजण. आणि याच्यानंतर आता पुढील कार्यक्रम चालू झालेला आहे आणि कार्यक्रमामध्ये काय काय झालं ते मी तुम्हाला आता दाखवतो. चलो. मित्र आहेत ते म्हणजे विशाल जाधव, आणि हे देखील आपले NSSचे, आणि ते डायरेक्ट आपल्या माझे मी त्यांना डायरेक्ट वर्गामध्ये देखील शिकवलेलं आहे. आणि त्यांचा सुरुवातीचा कालखंड मला निश्चितपणे माहिती आहे, परंतु त्याच्यातून ते जे डेव्हलप झाले, जे त्यांनी सुधारणा केली, म्हणजे एखादा प्रश्न जरी विचारला, विशाल सांग रे, तर असं करायचं. पण नंतर त्यांना आम्ही थोडंसं विचारात घेऊन जी सुधारणा त्यांच्यामध्ये झाली, निश्चितपणे वाचण्याजोगी ती सुधारणा आहे. आणि ते देखील एक चांगले कवी, चांगले विचार आपल्या कवितेच्या माध्यमातून ते मांडतात. अशा ह्या तिन्ही कवींचं मी आपल्या या NSSच्या शिबिरामध्ये, आपल्या या कॅम्पमध्ये शब्दसुमनाने स्वागत करतो. आपण सर्वांनी NSSच्या क्लासच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करावं. NSS क्लॅप गो. यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी विनंती करतो, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. राजर्षी शाहू महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीनं आम्हाला इथं कवी संमेलनासाठी, काव्य वाचनासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी राजर्षी शाहू महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना व आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आत्ताच आपण दोन कवींकडून प्रेम कविता ऐकलेल्या आहेत, पण आजच्या दिवशी मला प्रेम कविता सादर करणं थोडंसं जड जाणार आहे. कारण मला इथून घरी गेल्यानंतर प्रश्नांची काही उत्तरं ज्या द्यावी लागणार आहेत, त्याच्यापेक्षा मी प्रेमाला थोडंसं बाजूला ठेवतो. नाही, त्यांची परवानगी घेतली तरी चालेल. काय ना, नाही, नाव घेऊन सुरुवात करा म्हणतात ते. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी ठीक आहे, तुमच्यासाठी. हा, लग्न झालं आणि
आयुष्य सुरू झालं नवं. लग्न झालं आणि आयुष्य सुरू झालं नवं. अंजलीचं नाव घेतो, सदा सौभाग्यवती भव. वा, इन्स्टंट नाव सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, आज घरी गेल्याच्या नंतर माझा एक सल्ला आहे त्यांच्यासाठी. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही एक पुस्तक काढा सर. 2 दिवसामध्ये 100 का नाही नावाचे पुस्तक यांचे 2 दिवसात येण्याची शक्यता आहे. नाही सर, असं काय नाही. ठीक आहे. चला चला. मित्रांनो, आपण ज्या वातावरणामध्ये बसलात ते वातावरण सर्वांना माहितीच आहे, अतिशय थंड आहे. पण आपण आता सध्या लातूरच्या अगदी जवळ आहोत आणि लातूरचं वातावरण एका विषयानं सध्या खूपच जास्त तापलेलं आहे. बरोबर. तो विषय कुठला? निवडणुकीचा विषय. ओके. आणि या निवडणुकीच्या विषयावर मला आत्ताच सध्याची राजकारणातली परिस्थिती बघून मला काही ओळी सुचल्या. राजकारणाचा माझा तसा काही डायरेक्ट संबंध नाही, पण देशाचा नागरिक म्हणून माझा राजकारणाशी संबंध असणं बंधनकारक आहे. त्याच्यावर मी काय प्रस्तावना जास्त देणार नाही. तुम्हाला माझ्या कवितेमधून काही गोष्टी लक्षात येतील. मी डायरेक्ट माझी कविता सादर करतो. चोरट्यांकडून नेमका विकास होतो तरी कसा? आहा, वा. मी आणखी सांगायला लागलो, माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. तुम्ही फक्त सांगा, आपल्याकडून लावतील. चोरट्यांकडून नेमका विकास होतो तरी कसा? विकासाच्या नावाखाली भरतात फक्त खिसा. प्रत्येकाच्या तोंडी फक्त विकास विकास विकास. प्रत्यक्षात बघायला गेलं तर राज्य नुसतंच भकास. वा. इथं आपल्यामध्ये सरपंच साहेब बी आहेत, त्यांच्याकडे येऊन म्हणजे झालं. म्हणूनच मी अगोदर सांगितलं, माझा राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. चोरट्यांकडून नेमका विकास होतो तरी कसा? विकासाच्या नावाखाली भरतात फक्त खिसा. प्रत्येकाच्या तोंडी फक्त विकास विकास विकास. प्रत्यक्षात बघायला गेलं तर राज्य नुसतंच भकास. माझी आई यांची बहीण आहे म्हण. माझी आई यांची बहीण आहे म्हण. 1,500 मॅनेज. माझी आई यांची बहीण आहे म्हण. 1,500 मॅनेज झाली. रोजगार नाही पोराच्या हाताला. आयुष्याची रांगोळी केली. वा वा. रोजगाराचा मुद्दा मांडणार तरी कोण? रोजगाराचा मुद्दा मांडणार तरी कोण? इथं विरोधी पक्ष उरलाच नाही. आहा. रोजगाराचा मुद्दा मांडणार तरी कोण? इथं विरोधी पक्ष उरलाच नाही. डाकू, स्मगलर, खुनी, दरोडेखोर आणि घोटाळेबाजही यांना पुरला नाही. आहा, वा. राजकारणाचं चाललंय फक्त जाती धर्मावर. राजकारणाचं चाललंय फक्त जाती धर्मावर. कोणाचाच नाही इथं विश्वास आपल्या कर्मावर. हाताने काहीच होईना म्हणून हातात धरला बाण. आहा. हाताने काहीच होईना म्हणून हातात धरला बाण. आणि घड्याळाकडे बघत बघत कमळात भरली जान. आहा, वा. हाताने काहीच होईना म्हणून हातात धरला बाण. आणि घड्याळाकडे बघत बघत कमळात भरली जान. कार्यकर्त्यांची ही तारांबळ उडाली. बरोबर. कार्यकर्त्यांची ही तारांबळ उडाली. कळेच ना पट्टा गळ्यात कोणाचा घालू. कार्यकर्त्यांची ही तारांबळ उडाली. कळेच ना पट्टा गळ्यात कोणाचा घालू. आत्ताच साहेब हाताकडे होते आणि चाललेत कमळाकडे चालू. आता साहेब हाताकडे होते आणि लागलेत कमळाकडे चालू. निष्ठा, श्रद्धा, भक्ती, विश्वास. निष्ठा, श्रद्धा, भक्ती, विश्वास ही भामटी कल्पना सगळी होती. निष्ठा, श्रद्धा, भक्ती, विश्वास ही भामटी कल्पना सगळी होती. खाजगीत विचारलं तर कळालं की भानगड थोडी वेगळी होती. आहा, वा. माग कोणत्या तरी प्रकरणामुळं ईडी यांना लागणार होती. माग कोणत्या तरी प्रकरणामुळं ईडी यांना लागणार होती. आणि तिकडं गेलं तर राजकीय चूल यांची भागणार होती. वा, राजकीय वा, चूल यांची वा, भागणार वा, होती. वा. धन्यवाद.
रामजींना माझ्या प्रेम कवितेची खूपच सवय झाली आहे. पण माझ्या मनातली भीती काय त्यांना कळत नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. माझ्यासाठी नाही, पण ही जी मैफिल समोर बसलेली आहे यांच्यासाठी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एक प्रेम कविता घेतो. शेवटी तुम्हाला प्रेम कविता शेवटच्या कड्यामध्ये उलगडेल. डायरेक्ट सुरुवात करतो कवितेला. कोणीतरी आवडलं आणि प्रेम वाढत चाललं होतं. कोणीतरी आवडलं आणि प्रेम वाढत चाललं होतं. यार सोबत कोकण फिरायला जाऊ असं कोणीतरी बोललं. कोणीतरी आवडलं आणि प्रेम वाढत चाललं होतं. सोबत कोकण फिरायला जाऊ असं कोणीतरी बोललं होतं. मग तीच कोकणातली हिरवळ मनात माझ्या दाटली होती. मग तीच कोकणातली हिरवळ मनात माझ्या दाटली होती आणि ती फक्त माझीच होईल अशी अपेक्षा वाटली होती. वा, जिंदाबाद जिंदाबाद. अशा अपेक्षांची गोणी आता भरत होती. अशा अपेक्षांची गोणी आता भरत होती. कारण प्रेमाची वाट तिने पेरत होती. पण दोघांपैकी कोणी एकमेकांना भेटत नव्हतं आणि जे मनात पेटलंय ते तिच्या मनात पेटत नव्हतं. वा, जिंदाबाद जिंदाबाद. बाकी व्यवहारात मी निष्णात पण. बाकी व्यवहारात मी निष्णात पण भावनांची गुंतवणूक कधी जमली नाही. बाकी व्यवहारात मी निष्णात पण भावनांची गुंतवणूक कधी जमली नाही. नुसती सुंदरता पाहून कधी काया कुठल्या नारी पुढे नमली नाही. वा. ऑनलाईनचं प्रेम ते. ऑनलाईनचं प्रेम ते पण शेवटपर्यंत जाईल असं वाटलं होतं. ऑनलाईनचं प्रेम ते पण शेवटपर्यंत जाईल असं वाटलं होतं. सत्य कळालं सगळं तेव्हा माझं हृदय मात्र तुटलं होतं. माझ्याही मित्राला त्याच नावाने तसाच मेसेज. वा, जिंदाबाद. माझ्याही मित्राला त्याच नावाने तसाच मेसेज येत होता आणि माझ्याप्रमाणेच तोही रंगीन स्वप्न पाहत होता. वा. माझ्या मित्रालाही त्याच नावाने तसाच मेसेज येत होता आणि माझ्याप्रमाणे तोही रंगीन स्वप्न पाहत होता. मग दोघांनीही शोध घेतला सत्य यात आहे काय. मग दोघांनीही शोध घेतला सत्य यात आहे काय. मेसेज करणारा आमचाच तिसरा मित्र निघाला. मेसेज करणारा आमचाच तिसरा मित्र निघाला. मग आता खाली मुलकन वर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. त्यानं तर घरून उशीत आणल्या बघा. हा, विशाल. प्रेमाच्या रंगीन दुनियेत ना प्रत्येकाला प्रेमाचं फळ मिळेलच अशातला काही भाग नसतो. बरं, ज्याला मिळाले त्यालाही ते पचलच अशातला भाग नसते. वा. असंच एकदा स्क्रोल करत करत मला एकदा मंगेश पाडगावकरांची एक छोटीशी कविता वाचायला मिळाली आणि त्याच्यानंतर मला माझं काहीतरी सुचलं ते मी तुमच्या पुढे सादर करतो. मंगेश पाडगावकर असं म्हणतात, मी कुठं म्हणालो परी मिळावी. मंगेश पाडगावकर असं म्हणतात, मी कुठं म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. नाही प्रयत्न मनापासून आहे, मग किमान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात. स्वप्नात तशा खूप भेटतात. कधीतरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. चंद्रा इतकी सुंदर नकोस, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठं म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. हे ऐकून मला पण मिळाली, पण ती कशी होती ते बघा. जिंदाबाद. कशी होती ते बघा. हे लग्नाच्या पहिल्याचा बर का. लक्षात ठेवा. जिंदाबाद. ती पण बरीच बरी होती. हा, ती पण बरीच बरी होती, खूप काही करून गेली. हा. ती पण बरीच बरी होती, खूप काही करून गेली. तिचे सारे नखरे झेलता माझी सारी जिरून गेली. वा.
कधी कॅफे कधी पिक्चर, हा. कधी कॅफे कधी पिक्चर, तिने असा सपाटाच लावला होता. वा. कधी कॅफे कधी पिक्चर, तिने असा सपाटाच लावला होता. माझ्यासारखा पिटूक लावून दे मांजरीच्या तावडीत गावला होता. वा. कधी पिझ्झा कधी बर्गर, कधी पिझ्झा कधी बर्गर, वरून लागायची तिला कोल्ड कॉफी. वा. कधी पिझ्झा कधी बर्गर, वरून लागायची तिला कोल्ड कॉफी. आणि बिल भरताना कधी कधी मागावी लागायची मला मालकाची माफी. वा. एवढं झाल्यानंतरही आईस्क्रीम तिला लागायचं. आहा. एवढं झाल्यानंतरही आईस्क्रीम तिला लागायचं. आणि खिशाकडे बघत बघत माझे एका कुल्फीच्या काडीतच भागायचे. जनावर ते भलत्याच नकऱ्याचं. जिंदाबाद. वाह वाह, क्या कहने, क्या कहने. जनावर ते भलत्याच नकऱ्याचं येण्यासारखंच वागायचं. वाह. जनावर ते भलत्याच नकऱ्याचं येण्यासारखंच वागायचं. आणि नेलं कधी शॉपिंगला तर महागातल्याच वस्तू मागायचं. बरी होती जरा म्हणून सहन करायची वेळ आली होती. वाह. बरी होती जरा म्हणून सहन करायची वेळ आली होती. आणि सहन करताना तिला लाही लाही माझी झाली होती. वाह. लाही लाही माझी वाह. झाली. असो, प्रेम 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 बरंच झालं. त्याच्यानंतर आताच साहेबांनी एक दुःख मांडलं की त्यांच्या मित्रांनी 2013 मध्ये शेतकरी मित्रांनी आत्महत्या केली. बरेच शेतकरी आहेत मित्रांनो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे हे सर्वांनी आपण पाहिलेली आहे. म्हणून त्याच्यावर मला 4 लाईन सुचतात आणि एक कविता पण मला सुचलेली आहे. शेतकऱ्याचं दुःख इथं कोणाला कळत नाही. वाह. शेतकऱ्याचं दुःख इथं कोणाला कळत नाही, त्याला वाली कोणीच मिळत नाही. शेतकऱ्याचं दुःख इथं कोणाला कळत नाही, त्याला वाली कोणीच मिळत नाही. आणि लाकडं कमी पडलेत म्हणून कर्जात बुडालेल्या माझ्या बापाचं प्रेतही नीट जळत नाही. प्रेतही. वाह वाह, क्या कहने. वाह. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. लहान लहान पोरं बाळा असतात. त्या लहान पोरा बाळांना कसं सांभाळायचं, काय करायचं, प्रश्न खूप मोठे असतात. त्याच्यामुळं माझ्या आजच्या कवितेमधून मी एक असं लहान मूल मांडणार आहे ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे. आणि दाद मागायला कोणीच नसल्यामुळे तो स्वतः देवाकडे दाद मागायला गेलाय. आणि पांडुरंगाला तो मुलगा दाद मागायला लागलाय. तो मुलगा असं म्हणतो, अरे ए काळ्या पांड्या, ए काळ्या पांड्या, सांग माझ्या बापाला का नेलस. ए काळ्या पांड्या, सांग माझ्या बापाला का नेलस. आणि त्याच्याच अंगा खांद्यावर खेळायच्या वयात मला पोरकं का केलंस. वाह. हे काळ्या पांड्या, सांग माझ्या बापाला का नेलस. आणि त्याच्याच अंगा खांद्यावर खेळायच्या वयात मला पोरकं का केलंस. बापाच्या आधी, न्यायच्या आधी एकदा विचार तरी करायचा होतास. न्यायच्या आधी एकदा विचार तरी करायचा होतास. त्यानं मागच्या अनेक वाऱ्यात तुझ्या भेटी पायी पायाचं कातडं झिजवलं. न्यायच्या आधी एकदा विचार तरी करायचा होतास. मागच्या अनेक वाऱ्यात त्यानं तुझ्या भेटी पायी पायाचं कातडं झिजवलं. तेव्हा माझ्या माईनं कष्ट करून घामासंग दूध मला पाजवलं. 1.5 दमडीच्या कर्जापायी तू माझ्या बापाला नेलस. 1.5 दमडीच्या कर्जापायी तू माझ्या बापाला नेलस. आणि खपलो तरी विसरणार नाही, एवढं मोठं दुःख मला दिलंस. माग तुझ्याकडे आलता तवा, माग तुझ्याकडे आलता तवा 4 पैक त्याच्या पदरात बांधून द्यायचा होतास. माग तुझ्याकडे आलता तवा 4 पैक त्याच्या पदरात बांधून द्यायचा होतास. आणि त्याच्या डोईवरचं कर्ज फेडण्यापुरतं तरी त्याची माय व्हायचा होतास. वाह. तुला विठू माऊली म्हणायचा तो, तुला विठू माऊली म्हणायचा तो, पण तू तुझ्या आईपणाला जागला नाहीस. तुला विठू माऊली म्हणायचा तो, पण तू तुझ्या आईपणाला जागला नाहीस. अरे निर्लज्ज माणसा, अरे निर्लज्ज माणसा, तुला माय म्हटलं तरी माईसारखा वागला नाहीस.
मला खांद्यावर घेऊन तुझं तोंड दाखवत त्याने सांगितलं होतं. मला खांद्यावर घेऊन तुझं तोंड दाखवत त्याने सांगितलं होतं, हा बघ जगाचा बाप आहे. हा बघ जगाचा बाप आहे. पण आज मला कळतंय तू बाप नाही, माझ्या कुटुंबाला लागलेला श्राप आहेस. माझ्या आईनं मला सांगितलंय, तो तुझ्याकडे आलाय. माझ्या आईनं मला सांगितलंय तो तुझ्याकडे आलाय आणि आता आमचा न राहून तो तुझा झालाय. दगडी काळजाच्या निष्ठूर माणसा, मी माझ्या बापापेक्षाही मोठा तुझा वारकरी होईल. दरवर्षी वारीला येईन, डोळ्याचं पारणं फिटेच तोर तुला पाहिल. दगडी काळजाच्या माणसा, मी माझ्या बापापेक्षाही मोठा वारकरी होईल. डोळ्याचं पारणं फिटेच तोर तुला पाहिल. फक्त एका अटीवर, या सगळ्याच्या बदल्यात मी माझा बाप परत घेईन. धन्यवाद मित्रांनो. आणि त्याच्यानंतर कार्यक्रम आटोपून आम्हाला तिथून निघायला जवळपास 12:30 पावणे 1 वाजले होते संध्याकाळचे, रात्रीचे. आणि तो सगळा कार्यक्रम संपून आम्ही एकदम लातूरच्या रिंग रोडने सुमसान रस्त्याने दोघंच गाडीमधून निघालो होतो. आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. आणि त्यानंतर आजचा ब्लॉग इथं संपतो. टाटा बाय बाय खतम. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील, म्हणून उद्याचा ब्लॉग पण बघा. थँक्यू.